प्रयत्न हा आहे की सगळ्या महाराष्ट्रावर तुतारीचा आवाज जावा. आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते संदीपभाई नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिलांच्या अध्यक्षा सलुजाताई सुतार, भावनाताई घाणेकर, वंदनाताई राजपूत, विलासराव हुले पाटील, संदीप सुतार, दिलीपराव चव्हाण, रुपेश ठाकूर, JD सुतार, वैभव नाईक, रवींद्र इथापे, दशरथ भगत, मेघा शुभांगीताई पाटील, नेत्रा शिर्के, संपत शेवाळे, श्याम महाडिक, भरत नखाते, भगवान ढाकणे, विजय घाटे, सूरज पाटील, अमित मेडकर, शिल्पाताई कांबळे, विनोद म्हात्रे, जयाजी वाघनाथ, अशोकराव गुरखे, प्रदीप गवस, निशांत भगत, रुपालीताई भगत, सौ काशीबाई भगत, विजयंती भगत, मीराताई पाटील, माधुरीताई सुतार, सुजाताताई पाटील, पूजाताई मेडकर, जयश्रीताई ठाकूर, विवेक पाटील, रोहिणी शिंदे, श्रद्धा गवस, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि संदीप नाईक यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आपण सगळे, नव्या मुंबईतील हजारो, इथं एवढेच आहेत पण बाहेरही एवढेच आहेत, ते सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, आज मला इथे येताना मनापासून आनंद होतोय. यापूर्वी नव्या मुंबईत यायचो त्यावेळी आपलं काहीतरी हरवलंय असं सारखं वाटायचं मला. आज आपलं हरवलेलं गवसलं याचा आनंद मला होतो. आपल्या सर्वांच्या ताकदीचा परिचय मला आहे. आपण किती समर्थ आहात याची मला चांगली जाणीव आहे आणि तुम्ही मनात आणलं तर बेलापूरचा आमदार आपण विजयी करू शकता याची मला पूर्ण खात्री आहे. संदीप भाईंनी आपल्या सर्वांना सांगितलं त्यांचे तिकडे गेल्यावरचे अनुभव. हे आपली अनुभव नाही आहेत. जेवढे म्हणून तिकडे गेले त्या सगळ्यांना या अनुभवांचा सामना करावा लागतो. ही कहाणी नवी मुंबईमध्ये सुरू होते, ती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाते. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी माढ्याचा निर्णय करताना विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील अशाच प्रसंगाला तोंड देण्याची पाळी त्यांच्यावर आली. मी अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो की ज्या ठिकाणी दिलेल्या आश्वासनापेक्षा वेगळी कृती झाली आणि अतिशय खंदे कार्यकर्ते, खंदे नेते यांना दुर्लक्षित करण्याचं काम तिकडच्या बाजूला झालं. आणि त्यामुळं स्वाभिमानी कार्यकर्ता, ज्याला स्वतःचं स्थान माहिती आहे, तो कार्यकर्ता तिकडं राहणं जरा अवघड आहे. आणि त्यामुळं आज असंख्य कार्यकर्ते सतत संपर्कात आहेत, अनेक नेते संपर्कात आहेत. महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते जे पलीकडे अस्वस्थ आहेत ते इकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. आता आज मात्र
संदीप नाईक यांचा आणि माझा थोडासा संपर्क झाला होता. संपर्क होत असताना त्यांना या पक्षामध्ये येण्याच्या विषयी आम्ही सगळे सुचवत होतो, परंतु आपल्या सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही असं त्यांनी मला वारंवार सांगितलं. नेता कसा असावा तर आपल्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या विचारविनिमयाने निर्णय करणारा असावा. हे संदीप नाईक यांचा स्वभाव मला फार आवडला आणि त्यामुळं मला त्यांनी सांगितलं की मला सगळ्यांशी बोलायला पाहिजे आणि आपल्या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय करायचा नाही असं त्यांनी ठरवलं. आमच्याकडे चंद्रकांत पाटील पक्षाचं नेतृत्व करतायत, सलुजाताई आमच्या नेतृत्व करतायत. हे आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यांनाही मी चर्चा केली की आपण असा निर्णय करण्याची शक्यता आहे आणि मला मनापासून आनंद वाटतो की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सहजासहजी मान्यता दिली आणि ते म्हटले फार चांगलं होईल, आपल्या पक्षाची ताकद वाढेल. आणि म्हणून आपण सर्वजण आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताय. एक दोन दिवसात आता उमेदवार जाहीर करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहे, पण त्याच्या आधीच संदीप नाईक यांच्या हातात आता मी तुतारी दिलेली आहे. संदीप नाईक साहेब, या तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतोय. चंद्र कलेकलेने वाढतोय, पण तुतारी आमची त्याच्यापेक्षा स्पीडनं वाढते. आणि शरद पवार साहेब, मी नेहमी सांगायचो की शरद पवार साहेब जिथं उभी राहतात तिथून लाईन सुरू होते. हे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातलं चित्र आज तयार होते. आणि म्हणून लोकसभेला पवार साहेबांनी फक्त 10 जागा घेतल्या. आघाडी व्हावी म्हणून थोडासा जास्त त्याग करण्याचं काम पवार साहेबांनी त्यावेळी केलं आणि 10 जागा निवडताना जवळपास 9 जागा, 9वी आमची शशिकांत शिंदे आज येऊ शकले नाहीत, गावाला गेलेत, जवळपास 9 जागावर आमच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पक्षाने जागा उमेदवार निवडून आणण्यासाठी आत निवडून आल्या. 9वी थोडीशी चिन्हाच्या घोटाळ्यांनी पडली. म्हणजे पवार साहेबांनी, आमच्याकडे कुणी नेते नव्हते, सगळे नेते आमचे पलीकडे गेले. सगळे होते त्यावेळी 4 खासदार होते आणि सगळे गेल्यानंतर आमच्याकडे 8 खासदार आले. आम्ही ठाणे लढवू शकलो नाही कारण तुम्ही आमच्याबरोबर नव्हता, नाहीतर आम्ही ठाणेही लढवली असती. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचंय की आज एक चांगला दिवस आहे. चांगल्या विचारानं तुम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि पुन्हा या पक्षात काम करायला सुरुवात करताय. मी सगळ्यांना स्वागतासाठी गळ्यात हे स्कार्फ घालून सगळ्यांचं स्वागत करत होतो. 80% चेहरे ओळखीचेच आहेत माझ्या, म्हणजे हे आपलेच आहेत, ही भावना माझी पूर्वीपासून होती. आणि हा मधल्या 2, 4, 5 वर्षाचा काळ गेला, पण जवळपास आपण अनेक वेळा याच व्यासपीठावर आपल्या मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भेटलेलो आहोत आणि अनेक वेळा कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे. आणि आपले मोठे नेते हेही माझे लाडके आदर्श असे नेते आहेत. त्यांच्याबद्दलही मला नितांत आदर आहे, आपुलकी आहे आणि त्यांच्या कर्तबगारीवर देखील आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे. आज आपण राष्ट्रवादीचा पवार साहेबांचा झेंडा हातात घेतला. या शहराचे प्रश्न
संदीप नाईक यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडले. काही प्रश्न असे आहेत की जे सत्ता असताना सुटायला पाहिजे होते, त्या प्रश्नांना चालना देण्याचं काम व्हायला पाहिजे होतं. 12.5% भूखंडाचं काम अजून अर्धवट राहिलेलं आहे, त्याला चालना देण्याचं काम करायचं आहे. गावाभोवती बांधलेली घरं रेग्युलराईज करण्याचं आव्हान आहे, त्याला आता आपल्याला निवडणूक झाल्यावर चालना देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय झाला, पण इम्प्लिमेंटेशन कुठेही योजनेचं झालं नाही. त्याला संदीप आपण जसं सांगाल तशा पद्धतीनं चालना देण्याचं काम आपण करू शकू. विकास आराखडा मंजूर झालाय, पण सिडको अजून भूखंड विकायचंच काम चालू आहे. विकास आराखडा इथं मंजूर झालाय, पण मुंबईत हाताला लकवा आल्यामुळं सही होईना झाली आहे, आणि त्यामुळं विकास आराखडा एवढ्या उत्तम शहराचा मान्यता देण्यासाठी सरकार दिरंगाई करते. भूखंड विकण्यात जास्त महत्त्व त्याला देण्याचं काम चाललेलं आहे. खरं म्हणजे घर लीज, सगळ्या इमारती सगळ्या लीजवर आहेत, हाही एक प्रश्न आहे. सिडकोच्या कडे आपल्याला त्याची मालकी हक्क आहे, तो आपल्याला मिळवण्याचं काम आहे. बारवी धरणाचं पाणी आता पळवून नेलंय, मोरब्याचंही पाणी पळवलेलं आहे. बारवी धरणाच्या पुनर्वसन ज्यांचं करायचंय त्यांना 61 जणांना नोकऱ्या महापालिकेत दिल्या आहेत, पण पाणी मात्र आपलं दुसरीकडे जात आहे. असे अनेक प्रश्न नव्या व्यवस्थेत मागच्या काही वर्षात तयार झालेले आहेत. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील, या नव्या मुंबईला संदीप नाईक आणि त्यांच्या घराण्याने जी दिशा दिलेली आहे ती कायम ठेवायची असेल, तर उद्याच्या निवडणुका झाल्यावर हे पहिल्यांदा काम करून बेलापूर मतदारसंघातल्या नव्या मुंबईतल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं नवं येणारं सरकार करेल, हा विश्वास मी आपणा सर्वांना देतो. महाविकास आघाडीच्या वतीनं मी आपणा सर्वांना हा विश्वास देतो. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी या आपल्या सर्वांना सोडवण्यासाठी संदीप नाईक यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. मला एकदा हात वर करून सांगा, संदीप नाईकांच्या समर्थनासाठीच तुम्ही आलाय. बाहेर बसलेल्या आमच्या भगिनींनाही माझी विनंती आहे की सगळ्यांनी हात वर करा आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही चान्स सोडायचा नाही, आणि काही झालं तरी तुतारी बेलापूर मतदारसंघात निवडून आणण्याचं काम करायचं. एवढा सगळ्यांनी आज पण करूया. आज आपणा सर्वांना माझी विनंती आहे की या नव्या मुंबईचे प्रश्न सोडवताना आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने पवार साहेब पूर्ण ताकद देतील. CR पाटील साहेब, सलुजाताई पवार साहेबांना काल भेटले, आमची अंतर्गत चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा नव्या मुंबईमध्ये पूर्ण ताकदीनं पक्ष उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं संदीप नाईक आणि तुम्हा सर्वच मान्यवर नेत्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारी अनेक महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात प्रचंड मोठी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेत आमच्या भगिनी सुरक्षित नाही तशी भावना दूरवर पसरलेली आहे. शाळेत गेलेली मुलं मुली हे सुखाने आणि सुरक्षित परत येतील का, हे प्रत्येक पालकाला महाराष्ट्रातल्या चिंता पडेल एवढी कायदा व सुव्यवस्थेची वाईट अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचाराबद्दल मी बोलून तुमचा वेळ घेत नाही, कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की किती पराकोटीला या महाराष्ट्रात भ्रष्टाचार आज पोचलेला आहे. आणि म्हणून या सगळ्यावर परिमार्जन करण्यासाठी, या सगळ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमच्या सगळ्या मित्र पक्षांच्यावर उभी करते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असेल तर माझी पूर्णपणाने खात्री आहे की नुसतं नवी मुंबई पुरती ही वेव नाही आहे. नव्या मुंबईमध्ये सातारा, कोल्हापूर, पुणे, इकडं खानदेशामधले
मराठवाड्यातले अनेक लोक राहतात. त्यामुळे हा कार्यक्रम हा नुसत्या बेलापूर पुरता मर्यादित आहे हे डोक्यातनं काढा. तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात जी माणसं इथं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं आणि इंटिरियर मधून येऊन राहिली आहेत त्या सगळ्यांच्या पर्यंत हा संदेश गेलेला आहे की आता सगळ्यांनी तुतारी हातात घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या या बदलत्या वातावरणात सर्वांनी उत्साहाने काम करा. संदीप नाईक हे एक युवा आणि धाडसी नेतृत्व आहे. शेवटी काम करणाऱ्या माणसाच्या मागे माणसं उभी राहतात. तुमच्या सगळ्यांनी ताकदीनं काम केलं तर या मतदारसंघात परिवर्तन आपण सगळे करू शकता हा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे आपण सगळ्यांनी उभा करा. खरं म्हणजे या कार्यक्रमाला सुप्रियाताई येणार होत्या, अमोल कोल्हे येणार होते, पण जुन्नरची मीटिंग असल्यामुळं अमोल कोल्हे साहेब काही येऊ शकले नाहीत आणि सुप्रियाताई यांचा बारामतीला मेळावा आधीच ठरलेला होता त्यामुळं त्या आज इथं येऊ शकल्या नाहीत. पण मला खात्री आहे की उद्याच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या नक्की आपणा सर्वांना भेटायला जरूर येतील. पण आज तुम्हा सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करतो. तुम्हाला हा विश्वास देतो की तुम्हाला आपुलकीपणाची वागणूक पक्षात मिळेल. तुम्ही काही चिंता करू नका. हा आपला पक्ष आहे. हा आपला पक्ष होता आणि आता हा आपला पक्ष झालेला आहे. इथं परकेपणाची भावना तुमच्या कुणाच्याही मनात येण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे हातात हात घालून काम करू. महाराष्ट्र घसरलेला आहे 5व्या 6व्या क्रमांकावर. गुजरातपेक्षा महाराष्ट्र खाली गेलेला आहे. महाराष्ट्रातलं दरडोई उत्पन्न गुजरात आणि इतर राज्यांपेक्षा कमी झालेलं आहे. महाराष्ट्रावर जी संकट आलेली आहेत वेगळ्या प्रकारची त्यामधले प्रश्न सोडवण्यात सध्याच्या सरकारला अपयश आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या ताकदीनं पुन्हा एकदा महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम करू. मी या नव्या मुंबईत जवळून बघितलंय. अगदी पाणी देखील वापरलेलं पाणी पुन्हा साफ करणारे प्रकल्प मी इथे येऊन बघून गेलोय. म्हणजे बिस्लरीचं पाणी ठेवलं आणि तुमच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधून निघालेलं पाणी मोठ्या साहेबांनी माझ्यासमोर ठेवलं आणि मला विचारले, जयंतराव ह्याच्यातलं बिस्लर खरं पाणी कुठलं आणि ट्रीटमेंट केलेलं पाणी कुठलं ओळखा. मला ओळखता आलं नाही. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून आपण पूर्ण ताकदीनं या आदर्श महाराष्ट्रावर पोचतील असं काम करूया. आणि न्याय द्यायचा असेल तर तो शरद पवार साहेबच देऊ शकतात हे कधीही विसरू नका. तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाला मला काही बोलायचं नाही, पण न्याय तिथं मिळू शकत नाही हे उरलेल्या सगळ्यांना सांगा. आणि माझी विनंती आहे की पूर्ण ताकदीनं आपण सगळे एकत्रित काम केलं तर पवार साहेबच न्याय देऊ शकतात. आणि पवार साहेब हेच आपल्या सगळ्यांचं घर आहे हे कधी विसरू नका. 84 वर्षाचा नेता महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरतोय. त्या नेत्याच्या पक्षात तुम्ही आलेला आहात. कष्ट करणाऱ्या नेत्याचा हा पक्ष आहे. या नेत्याच्या मागे तुम्ही सगळे ताकदीने उभा राहता याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आणि संदीप नाईक यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.